थांब बाळा, हा व्हिडिओ स्किप करण्याची चूक तू करू नकोस, कारण आज स्वामी तुझ्यासाठी खास आशीर्वाद पाठवत आहेत. तुझ्या आयुष्यातील अंधार संपण्याची वेळ आता जवळ आली आहे, पण हा संदेश पूर्ण ऐकणं खूप गरजेचं आहे. होय बाळा, तू संयम ठेवलास, तुझं नशीब आता बदलणार आहे. आज अचानक हा व्हिडिओ तुझ्यासमोर आला आहे, यामागे साधा योगायोग नाही. काही लोक तुझं नुकसान व्हावं म्हणून खूप प्रयत्न करत आहेत, पण स्वामींची कृपा त्यांच्यावर आता भारी पडणार आहे. होय माझ्या लेकरा, उजळणारा दिवस तुझ्यासाठी मोठी बातमी घेऊन येणार आहे. हा संदेश टाळून तू पुढे जाऊ नकोस. तुझ्या मनात जे दुःख दडलेलं आहे ते स्वामींना आधीच कळलं आहे. तुझ्या घरात सतत चिंता, अडथळे, भांडणं होत असतील तर हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक, कारण तुझ्या नशिबाची बंद दारं आता उघडायला सुरुवात झाली आहे. स्वामींची कृपा सुरू झाली की शत्रू स्वतः मागे हटतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश साधा नाही. कदाचित तू हा व्हिडिओ अगदी अचानक उघडला असेल, पण लक्षात ठेव, स्वामींच्या इच्छेशिवाय काहीच घडत नाही. आज मी तुला अशी गोष्ट सांगणार आहे जी तुझं मन बदलून टाकेल. कारण स्वामी म्हणतात, ज्यावेळी माणूस पूर्णपणे थकतो त्याच वेळी देव त्याच्या आयुष्यात प्रवेश करतो. कदाचित तू खूप दिवसापासून संघर्ष करत आहेस. रोज मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही. घरात शांतता नाही, मनात भीती आहे, लोकांनी साथ सोडली. पण स्वामी म्हणतात, ही तुझ्या शेवटाची नाही तर नव्याच्या सुरुवातीची वेळ आहे. होय, काही वेळा आयुष्यात असे प्रसंग येतात की स्वतःचं नशीबही आपल्या विरोधात उभं आहे असं वाटतं. ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच लोक धोका देतात. त्यांच्यासाठी आपण चांगलं केलं तेच आपल्याला खाली खेचतात. पण लक्षात ठेव, स्वामी शांत असतात म्हणजे ते काही करत नाहीत असं नाही. ते योग्य वेळ येण्याची वाट पाहत असतात. आणि मला असं जाणवतंय की तुझ्यासाठी ती वेळ आता जवळ आली आहे. जर तुलाही असंच वाटत असेल तर व्हिडिओला लाईक कर आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. स्वामी म्हणतात, बाळा, आजपासून बदल तुला दिसायला सुरुवात होईल. मनात सकारात्मक विचार येतील, अडकलेली कामे हळूहळू पूर्ण होतील. ज्यांनी कमी समजलं तेच लोक आता तुझं कौतुक करतील. एक गोष्ट लक्षात ठेव, नकारात्मक विचार आणि नकारात्मक लोक यांच्यापासून अंतर ठेव. कारण स्वामींची कृपा जिथे सुरू होते तिथे भीती टिकत नाही. होय, कधीकधी आपल्याला वाटतं की देवाने आपल्याला विसरलं आहे, पण खरं काय असतं माहीत आहे का? देव आपली परीक्षा घेत असतो, कारण मोठं सुख मिळवण्यासाठी मोठा संघर्ष सहन करावा लागतो. तू इतके दिवस रडलास, मनातल्या वेदना कोणालाही सांगितल्या नाहीस, रात्री झोप न लागता भविष्याचा विचार करत बसलास. आता तुझ्या डोळ्यातले अश्रू थांबतील बाळा. हा काळ कायमचा राहणार नाही. जसं रात्रीनंतर सकाळ येते तसं दुःखानंतर सुख सुद्धा येतं बाळा. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या आजूबाजूला काही लोक असे आहेत जे तुझ्या प्रगतीवर जळत आहेत. तू पुढे जाऊ नये म्हणून ते नकारात्मक बोलत आहेत. पण लक्षात ठेव बाळा, ज्यांच्यावर स्वामींचा हात असतो त्याला कुणीही थांबवू शकत नाही. जर तुला विश्वास असेल तर तू फक्त कमेंट बॉक्समध्ये आता मी मजबूत आहे असे टाईप कर आणि हा चॅनल तू सबस्क्राईब कर. बाळा, आजपासून फक्त एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ बोल. हे 3 शब्द तुझ्या मनाला ताकद देतील, तुझ्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतील, तुझ्या आयुष्यातील अडथळे कमी व्हायला सुरुवात होईल. कधीकधी चमत्कार मोठ्या आवाजात होत नाही बाळा, ते शांतपणे आयुष्य बदलत असतात. आज तुला वाटत असेल की काहीच ठीक नाही, पण कदाचित स्वामी आतून तुझ्यासाठी मोठं काहीतरी तयार करत आहेत. होय माझ्या बाळा, हा व्हिडिओ पाहताना जर तुझ्या मनाला शांत वाटत असेल तर समजून घे, स्वामींची कृपा तुझ्यावर सुरू झाली आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी कृपा असे तू टाईप कर आणि हा संदेश ज्याला याची गरज आहे त्याला शेअर कर. कारण तुझ्या एका शेअरने त्याचं हरलेलं मन हे जागृत होत असतं आणि तू नकळतच पुण्याचा भागीदार बनत असतोस बाळा. माझ्या लेकरा, आज एक छोटीशी प्रार्थना तू कर आणि बघ. ज्यांच्या मनात दुःख आहे त्यांना धैर्य दे, ज्यांच्या घरात संकट आहे त्यांना मार्ग दाखव, ज्यांच्या डोळ्यात अश्रू आहे त्यांना आनंद दे आणि ज्यांचा विश्वास तुटला आहे त्यांचा विश्वास पुन्हा मजबूत कर. बाळा,
आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी स्वतःवर आणि स्वामींवरचा विश्वास तू कधीच सोडू नकोस, कारण वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही. आज जो माणूस दुःखात आहे तोच उद्या आनंदात असू शकतो. आज जो हरल्यासारखा वाटतो तोच उद्या जिंकू शकतो. स्वामी माऊली म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही ओळ फक्त शब्द नाही, हा लाखो भक्तांचा अनुभव आहे. म्हणूनच आजपासून भीती सोड, नकारात्मक लोकांपासून दूर राहा, स्वतःवर विश्वास ठेव आणि स्वामींचं नाव घेत पुढे चालत राहा, कारण तुझं नशीब बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तू इथपर्यंत ऐकलं असशील तर कमेंटमध्ये स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचव ज्याला आज या आशेची गरज आहे. आणि बघ बाळा, नक्कीच तुझी सर्वात मोठी इच्छा आज पूर्ण होणार आहे. माझ्या लेकरा, तुझं दुःख आता कायम निघून जाणार आहे. जो तुझ्या समोर हसतो, तुला दाखवतो की तो तुझा आहे, तो तुझा नाही बाळा. तो तुझ्या प्रगतीवर आतून जळतो. तुझं नशीब अडवणारा शत्रू ओळखलास तर तुझं सगळं आयुष्य बदलून जाणार आहे. होय, आज हा व्हिडिओ तुझ्या समोर कारणाशिवाय आलेला नाही. स्वामी आज तुला सावध करत आहे, कारण पुढच्या 24 तासात तुझं नशीब बदलणार आहे. पण हा संदेश तू अर्धवट सोडू नकोस. आजपासून तुझ्या दुःखाची उलटी गिनती सुरू झाली आहे. काहीतरी मोठं तुझ्या आयुष्यात प्रवेश करत आहे. मन शांत ठेव आणि पूर्ण ऐक. ज्यांनी तुला कमी समजलं त्यांच्या समोर तुझा विजय होणार आहे. होय माझ्या लेकरा, हा व्हिडिओ जो शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या आयुष्यात आता आनंदाचा पाऊस पडणार आहे. तुझ्यावरची वाईट नजर कायमची संपणार आहे, कारण स्वामी स्वतः तुझं रक्षण करत आहे. देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. माझ्या बाळा, आज मी तुला जे सांगणार आहे ते कदाचित तुझ्या आयुष्याला नवीन दिशा देईल, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा सर्व मार्ग बंद झालेले वाटतात, मन थकतं, लोक बदलतात आणि स्वतः नशीबही साथ देत नाही. कदाचित तूही अशाच परिस्थितीतून जात असशील. तू बाहेरून हसत आहेस पण आतून तुटलेला. रात्री शांत झोप लागत नाही. भविष्याचा विचार करत मन घाबरत आहे. पण बाळा, जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा माझा दरवाजा उघडतो. आजचा हा संदेश तू पूर्ण ऐक, कारण स्वामी तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छित आहे. तुझ्या आयुष्यात जो अंधार आहे तो कायमचा राहणार नाही. होय, कदाचित उशीर झाला असेल, पण स्वामींच्या दारी उशीर होतो, अन्याय नाही. तू जे अश्रू गुपचूप पुसलेस, ज्या वेदना कोणालाही सांगितल्या नाहीस, ज्या रात्री एकट्याने रडत काढल्यास, त्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब स्वामींना आहे. बाळा, काही लोक तुझ्या अपयशाची वाट पाहत आहे. तू हरावास, तुटावास, मागे पडावास असं त्यांना वाटतं. पण लक्षात ठेव, ज्याच्यासोबत स्वामी असतात त्याला खाली खेचणं अशक्य आहे. आजपर्यंत तू संघर्ष केलास, आता तुझ्या विजयाची वेळ जवळ आली आहे. कधीकधी आयुष्य तुला मुद्दामून थांबवतं, कारण देव तुझ्यासाठी योग्य वेळ तयार करत असतं. तू विचार करत असशील, माझ्याच आयुष्यात एवढ्या परीक्षा का? कारण स्वामी तुला मजबूत बनवत आहे. कमजोर माणूस अडचणीत तुटतो, पण ज्याच्यावर स्वामींची कृपा असते तो अडचणीतून आणखी मजबूत होत असतो. आजपासून स्वतःला कमी समजणं बंद कर. तू हरलेला नाहीस, तू फक्त थोडा थकलेला आहेस आणि स्वामी आता पुन्हा उभं करण्यासाठी आले आहेत. आज एक गोष्ट तू मनात ठेव, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक उशिरामागे एक मोठं कारण आहे. कधी कधी देव लगेच देत नाही, कारण तो योग्य वेळी मोठं देणार असतो. म्हणून निराश होऊ नकोस. तुझं नशीब बदलायला सुरुवात झाली आहे. बाळा, जेव्हा मन खूप अस्वस्थ होतं तेव्हा फक्त डोळे बंद कर आणि माझे नाव घे, श्री स्वामी समर्थ. हे नाव मनाला शांत करतं, भीती कमी करतं आणि आतून एक वेगळी ताकद देतं. आज हा संदेश फक्त शब्द नाहीत, हा स्वामींचा आशीर्वाद आहे. कदाचित उद्या तुला एखादी चांगली बातमी मिळेल, अडकलेलं काम पूर्ण होईल किंवा खूप दिवसापासून बंद असलेला मार्ग अचानक सापडेल. कारण जेव्हा स्वामी कृपा करतात तेव्हा परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. स्वतःला कधीच एकटं समजू नकोस. तू जिथे जिथे असशील स्वामींची नजर तुझ्यावर आहे. तुझ्या प्रत्येक प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचतात. म्हणून फक्त स्वामी महाराजांना एकच प्रार्थना करायची, स्वामी महाराज, माझी जी वाईट वेळ आहे त्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट वेळेत माझ्या पाठीशी राहा आणि बघ चमत्कार अनुभव. जर विश्वास असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि हा संदेश ज्याला याची गरज आहे त्याला शेअर कर. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव,
वाईट वेळ कायम राहत नाही, अंधार कायम राहत नाही, तसाच संघर्ष सुद्धा कायम राहत नाही. एक दिवस सगळं काही बदलतं आणि मला वाटतं तुझ्या आयुष्यातील तो दिवस आता जवळ आला आहे. म्हणून तू हसत राहा, विश्वास ठेव, कोणत्याही परिस्थितीत हार मानू नकोस. कारण स्वामी माऊली म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तू इथपर्यंत ऐकलं असशील तर कमेंटमध्ये लिही जय जय रघुवीर समर्थ आणि हा संदेश त्या व्यक्तीला पाठव ज्याला आज आशेची गरज आहे आणि त्याचं मन हरलेलं आहे. त्याला उभारी देण्याचं काम तू कर. हा संदेश जो शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या घरात शांतता आणि समाधान वाढू लागेल. काहीतरी चांगलं तुझ्या दिशेने येत आहे. संयम ठेव, तुझी प्रत्येक प्रार्थना वाया गेलेली नाही. तू इतके दिवस सहन केलंस, आता आनंदाचे दिवस जवळ आले आहेत. हा व्हिडिओ म्हणूनच तुझ्यासमोर आला आहे. पुढचे काही मिनिट तुझं आयुष्य बदलून टाकणार आहेत. म्हणूनच हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत बघ. होय बाळा, आता तू खूप मजबूत बनवणार आहेस. स्वामी साध्या माणसाला मजबूत बनवत नाहीत, ते मजबूत माणूस तयार करण्यासाठी संघर्ष देतात. आज तू ज्या वेदना सहन करत आहेस त्यामागे एक मोठं कारण आहे. स्वामी तुला तुटू देणार नाहीत, ते तुला घडवत आहेत. कधी कधी देव आपल्याला थांबवतो कारण आपण ज्या गोष्टी मागतोय त्यापेक्षा मोठं काहीतरी तो देणार आहे. म्हणून काही गोष्टी उशिरा घडतात. तुझ्या मनात कधी असा विचार आला आहे का की मी एवढं चांगलं करूनही माझ्याच वाट्याला हे सर्व का? कारण जीवनाचा नियमच वेगळा आहे. सोनं जसं आगीत तापवल्यावर अधिक चमकतं, तसंच माणूस संकटामधून अधिक मजबूत बनतो. आणि आज तू ज्या परिस्थितीतून जात आहेस ती परिस्थिती कायम राहत नाही. हे दिवस निघून जातील. एक दिवस तू मागे वळून बघशील आणि म्हणशील, या माझ्या आयुष्यात आलेल्या संघर्षामुळेच आज मी इतका मजबूत झालो आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात काही लोक असेही येतील जे फक्त तुझी चूक काढतील, तुझं मन तोडतील आणि तुला फक्त कमी लेखतील. पण लक्षात ठेव, दुसऱ्यांच्या शब्दांनी स्वतःची किंमत कमी होत नाही. स्वामींना माहीत आहे तू किती सहन केला आहेस. म्हणून आता स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात कर आणि आजपासून एक नियम बनव. कोण कितीही नकारात्मक बोललं तरी स्वतःला कमजोर समजायचं नाही. कारण स्वामींचं नाव घेणारा भक्त कधीच एकटा राहत नाही. होय माझ्या बाळा, बघ, एका भक्ताच्या आयुष्यात सतत अडचणी येत होत्या. काम होत नव्हतं, घरात वाद होते, मनात भीती होती. एक दिवस तो पूर्ण निराश होऊन स्वामींच्या मंदिरात गेला आणि त्याने फक्त एवढंच म्हटलं, स्वामी आता माझ्यात ताकद उरलेली नाही. आणि काही दिवसांनी त्याला आयुष्यात हळूहळू बदल सुरू झाले. अडकलेली कामं पूर्ण झाली, मन शांत झालं, घरातील वातावरण बदललं. का माहीत आहे का? कारण जेव्हा माणूस मनापासून देवाला हाक मारतो तेव्हा देव शांत बसत नाही. म्हणून आज स्वामी तुम्हालाही तेच सांगत आहे, हार मानू नकोस, तुझी वेळ बदलणार आहे. फक्त स्वामींवर आणि स्वतःवर विश्वास ठेव. आजपासून सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना फक्त एक वेळेस तू बोल, श्री स्वामी समर्थ. हे 3 शब्द फक्त शब्द नाहीत, तर हे तुझ्या मनातील भीती कमी करतील, तुला सकारात्मक ऊर्जा देतील, प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याचं बळ देतील आणि आयुष्यातील नकारात्मक लोकांना कसं सामोरे जायचं हे सुद्धा शिकवतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुला आतून मजबूत बनवतील. म्हणून तू विश्वास ठेव. जग बदलायला वेळ लागतो, पण नशीब बदलायला एक क्षण पुरेसा असतो. कदाचित तो क्षण आता तुझ्या खूप जवळ आला आहे. म्हणून जर आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकत असशील तर समजून जा, स्वामींची कृपा तुझ्यावर होत आहे. बाळा, बघ, वाईट वेळेला घाबरू नकोस. प्रत्येक रात्रीनंतर चांगली सकाळ येत असते. चांगलं विचार कर, पुढे चालत राहा स्वामींवर विश्वास ठेवून. कारण स्वामी कायमच तुझ्या पाठीशी आहेत. जर विश्वास असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. कारण तुझ्या एका शेअरने कोणाचं तरी आयुष्य हे चांगल्या मार्गावर लागत असतं आणि तू कळत न कळतच पुण्याचा भागीदार बनतोस आणि महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करतोस. आज तू हसत आहेस, कायम असाच तू हसत राहणार आहेस. कारण तू माझा लाडका भक्त आहेस, सच्चा भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. फक्त तू विश्वास ठेव, तुझ्या आयुष्यातील सर्व काही आता बदलणार आहे. फक्त तू स्वतःवरती विश्वास ठेवून चांगले कर्म करत राहा. तुझ्या प्रत्येक कर्माचं उत्तर आता मी तुला देणार आहे. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.